धर्मराजा राज्य करीत चौघे बंधू बलवंत सदा सादर सर्वार्थी. इंद्रप्रस्थामध्ये धर्मराजा आणि राज्य करायला लागले. चारही भाऊ बलवान धर्मराजाच्या बाजूला आणि सतत कोणत्याही कामात ते सादर असायचे. तो दूत आले धावत धर्माची दानविली मात की यादव भारत समेत राम श्रीकृष्ण पातले. तेवढ्या दूत आले आणि दूतांनी येऊन धर्मराजाला सांगितलं, धर्मराजा ते बलरामासहित श्रीकृष्ण काय झालेले आहेत, आलेले आहेत. 56 कोटी यादव चतुरंग झाला बाहेर आले. इंद्रप्रस्था बाहेर वाद्य परगर्जते. चतुरंग सैन्य घेऊन भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. वाद्य होऊन नगराच्या बाहेर वाजत आहेत. शृंगारुने इंद्रप्रस्थ पांडव समोर धावत. रुक्मिणीनाथ रेवती कांत रथा खाली उतरती. पांडवही पुढे धावत गेले. बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरले. राम आणि ऋषिकेशी अलिंगन जेती धर्माशी मात्रे सुताशी परमानंदी भेटले. सगळ्यांच्या भेटी झाल्या. उद्धव सात्यकी अक्रोरी अशी भेटती बंडू कुमार. श्रीकृष्ण बंधू कृष्ण पुत्र मदन सांबादी भेटले. भगवंताची मुलं आहे की नाही. आणि बलराम दादा, अक्रूर, उद्धव, सात्यकी सगळ्यांच्या एकमेकाच्या पांडवांची भेटी झाल्या. समस्ताशी सभेस आणून बैसविले आनंदे करून. मुख्या सरी बैसवून रामकृष्ण केले पूजन यथोचित. मुख्य आसनावर बलराम दादाला आणि भगवान श्रीकृष्णाला बसवलं. त्यांचं पूजावती वगैरे केली. आदरे बोले ऋषिकेशी सुभद्रा निर्वावी तुम्हासी म्हणून आलो विदेशीन बोलवण करू सोयीके. आदरे बोले ऋषिकेशी भगवान श्रीकृष्ण आदराने बोलायला लागले की सुभद्रा निर्वावी तुम्हासी, सुभद्रा तुम्हाला द्यावी असं म्हणून तुमच्या भेटीला आलोय सोयरी करायला. अपार धनालंकार धर्माशी आरोपी रेवतीवर विंशती श्यामकर्ण सुंदरम पांचा प्रती समर्पिले. अपार धन अलंकार धर्मराजाला बलराम दादाने काय केलं, देऊन टाकलं. आणि अनेक प्रकारचे श्यामकर्ण म्हणजे घोडे काय केले, सुंदर अर्पण केले. 5 जणाला घोडे दिले. रथ गज दास दासी नाना याने सुवस्त्र राशी जन गणवेशशी इतके आनंद दिले. मला एवढा आनंद दिलं की त्याचे वर्णनही करता येत नाही. वेचिताना सर यास माझा अक्षय दिले द्रव्य कोश. खिल्लारी अर्पण चरण नंदिनीची पडीपाडी. महाराज अनेक प्रकारचं न संपणार काय दिलं, धन दिलं. अनेक नंदिनी गायीच्या बरोबरीच्या असलेल्या गोदानही केलं. महाराज तो जगत जीवन आनंद दिलेलं गोष्टी अंगी काढून पडलो. 5 जण स्तवित श्रीरंगाशी देदवा आणि 5ही भाऊ भगवंताचं भगवान कृष्णाचं काय करायला लागले, स्तवन करायला लागले. महाराज तू जगत जीवन भक्त कैवारी जगन मोहन आम्ही पांडव तुझे दिन थोर करीशी आम्हाते. महाराज तू जगत जीवन, हे देवा तू जगाचं काय आहेस, जीवन आहेस, भक्ताचा कैवारी आहेस. भक्ताचा कैवारी अनेक तुकोबरायांनी अनेक ठिकाणी काय म्हणलेलं आहे, भक्ताचा तू काय आहेस, कैवारी आहेस. जगन मोहन जगाला मोहित करणारा. आम्ही तर पांडव दीन आहोत आणि तुझी तर आम्ही थोर, आमच्यावर तुझे काय आहे, उपकार आहेत. मग रामकृष्ण दला सहित राहविले दिवस सप्त भोजनाती उपभोग बहुतन देवनिया गौरविले. काय माहितीये का, भक्ताचा एक स्वभाव राहतो. आता पांडवावर देवा पांडवाचं म्हणणे तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले. काय उपकार केले, एखाद्या म्हणले ते जंगलात फिरवलं आहे का नाही. आपल्यासारखं असतात काय केलं देवाना, आम्ही इतकं देव 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 करायला काय केलं देवाना. मला एक असं निश्चयच आहे बघा तुम्ही भक्ताचं. तुकोबारावर जे प्रसंग आले त्यांनी देवाचे काय मानले, महाराज बरे केले देवराया नाचे तुका. काय बरे केले, काय बरे केले, नाचे तुका लागे पाय. नाचून तुकोबाराय म्हणतात मी तुमच्या पायाला लागतो. पण भलं काय केलं, भलं काय केलं, बायको मारली, मायबाप मेले, दुष्काळ आपले, द्रव्य नेला मान, स्त्री ज्ञान करिता वगैरे वगैरे. पण नाही बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे घुडा केली. बरे झाले देवा, बाईल कर्कशा, बरी हे दुर्दशा जनामध्ये. बरे झाले देवा, केले देवा. जे झालं ते काय झालं, बरं झालं, बरं झालं, बरं झालं. कारण भक्तांचा एक निश्चय आहे, आपल्याला आपलं भलं करायचं होतं म्हणून त्या परिस्थितीची गरज आहे का नाही. मला डॉक्टरला
जर आपलं शरीर कापावं लागलं तर ते कापलं तरी आपण त्याचे उपकार मानतो. डॉक्टर साहेब मला वाटलं उपकार, तर पोट कापलंय काय उपकार केले? तसं नाही. ते कापणं हे कशा करता होतं? भलं करण्याकरता होतं. तसं देव एखादं भक्तावर संकट आलं तर खरा भक्त उपकारच मानतो. कारण त्यावेळेस मला गरज कशाची होती? संकटाची गरज होती. भलं केले देवराया, चांगलं केलं देवा, असं भगवंताचं वर्णन केलं. आणि मग सगळ्यांना जेवण वगैरे दिलं. 7 दिवस तिथं भगवान कृष्ण आणि बलराम दादा राहिले. याचा चांगला गौरव केला. देवनी वस्त्र अलंकार यादव मिळविले समग्र, सर्व गेले परिस्थिती धरण इंद्रप्रस्थित राहिला. सगळे 7 दिवसानंतर सगळं सैन्य वगैरे निघून गेलं, पण भगवान कृष्ण मात्र इंद्रप्रस्थातच राहिले. पार्थ प्राण सखा जीवलग त्याचा न सहावी वियोग, अर्जुनापाशी बोलविले समग्र सर्व श्रीरंगन मनोनी राहिला सर्वदा. कशामुळे राहिले? फक्त अर्जुनामुळे राहिले. म्हणजे अर्जुनाशिवाय देवाला हे काय होत नव्हतं? करमत नव्हतं महाराज. भगवंत सांगतायत अर्जुना, अरे परत माऊली ज्ञानोबा राहिली तर इतके खालचे उदाहरण दिले देवाविषयी. अर्जुना तीच निश्चिम नाही का नाही, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. काय माऊली म्हणतात पुण्य असेल? माऊली ज्ञानोबा राय म्हणतात कामुक का अंगना या परी ऐशे न पडे, किरणा मृगही ऐसा न चले. काय अर्जुनाने पुण्य केलं असे आहे का नाही? सुभद्रा आली बरोबर लोटता एक संवत्सर उपदला अभिमन्यू कुमारम प्रति अर्जुन पराक्रमे. सुभद्रेच्या उदरातून अभिमन्यूचा काय झाला? जन्म झाला. कुमार सुंदर देखून पाहिजे धर्मे वाटेल्या सहस्र काही भांडारे फोडून सर्व अचक्य मुलगा झाला. महाराज अर्जुनच प्रति तो झालेला होता. सगळं भांडार फुलं केलं, ब्राह्मणांना गोरगरिबांना दान दिलं. यावेळी द्रौपद राजकुमारी गर्भी शुक्ली के माजारी पंचमुक्ता फुले निर्धारित पंचवीर्य झाले. आणि द्रौपदी मातेच्या उदरातून सुद्धा 5 मुलं जन्माला आली. सुभद्रेचा अभिमन्यू झाला. धर्मात मज प्रतिबिंदू विंदे भीमवीरे श्रुत सोम शुद्ध पार्थात्य श्रोत्रकमा पुरुषन शतानिक नकुलाचा सहदेवाचा श्रुतशन. 5 वर्षात 5 जण भिन्न भिन्न उपजवून सुख दिलेले समजता. 5 वर्षात 5 मुलं झाले. धर्मापासून प्रतिबिंदे झाला, भीमापासून श्रुतसोम झाला, पार्थापासून श्रुतकर्मा झाला, नकुलापासून शतानिक झाला आणि सहदेवाचा श्रुतशन झाला. अशी 5 जणांपासून 5 मुलं झाले. जातकर्मादी षोडक प्रकार धौम्य पुरोहित करी समग्र 6 जण आले करून केले संस्कार अनुक्रमे. मला धौम्य ऋषीनं सगळ्यावर काय केले? संस्कारही केले. करविले वेदाध्ययन सकल शास्त्री राहले निपुण. अर्जुनापासून 6 जण धनुर्वेद शिकले पाहिजे. आणि मला वेदाचा अध्ययन घेतलं. सगळ्यांनी अर्जुनापासून धनुर्विद्येचं काय घेतलं? शिक्षणही घेतलं. हे रण पंडित महारथी पुढे समयी वर्णी येते त्यामाची अभिमन्यूची कथिन परमपुरुष त्यागला. आता हे कसे रणांगणात श्रेष्ठ होते यांचं पुढे वर्णन केले जाईल. अभिमन्यूची ख्याती तर वेगळीच होती. काही सगळ्यापासून तो कृष्ण भगिनी नंदन त्याकडे पाहुणी अर्जुन सर्वदा आनंद घन विद्या संपूर्ण बिंबवली. अर्जुनाला आनंद व्हायचा नाही की याला सगळी विद्या काय झाली? प्राप्त झाली. तो महाराज रण पंडित द्रोण परवी वर्जिल पुरुषार्थ त्याचे पोटी परीक्षित सुतन तुझा पिता जन्मे जया. आणि मग असा तो महाराज एवढा श्रेष्ठ होईल की रणांगणात आपलं शौर्य काय करेल? अभिमन्यू दाखवेल. द्रोण पर्वामध्ये त्याचं वर काय केलं गेलेलं आहे? वर्णन केलेलं आहे महाभारतामध्ये. त्याचा पुरुषार्थ आणि त्याच्याच पोटी परीक्षितीचा काय होईल? जन्म झाला. राजा तो तुझा पा असं जन्मे जयाला वैशंपायन म्हणे सांगायला लागले. ऐशिया परी पुरंदर प्रस्ती धर्मराज्य करी विधी होस्थिती पूर्वी हरिश्चंद्र की भूमी ज्या पती की चक्रवर्ती शिबिरात. मला धर्मराजा अशा प्रकारे इंद्रप्रस्थावर काय करायला लागले? राज्य करायला लागले. की विधी स्थितीनं काय करायचे ते राज्य. पूर्वी हरिश्चंद्रानं अशा प्रकारचं काय केलं? राज्य. किंवा बघा श्रीरामचंद्र प्रभूने केलं. तसं धर्मराजाचं राज्य चाललेलं. रुक्मांगद धर्म किंवा शिबिराजा राजा शिवी चक्रवर्ती कृपाळू दयाळू होते तुकोबरायांनी ज्याचा उल्लेख करावा. हरिश्चंद्राचाही तुकोबरायांनी उल्लेख केला आहे का नाही? हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी होता. सत्वगुणी होता महाराज. नामदेव महाराजांनी हरिश्चंद्राचं खूप मोठं चरित्र लिहिलं. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नेही समग्र राज्य दिले. सत्वाचा समुद्र असलेला काय होता? तो राजा हरिश्चंद्र होता आहे का नाही?
तुकोबारा म्हणतात देवा चांगलं केलं नाही, पुत्र पत्नी जीव डोंबा घरी हरिश्चंद्र हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण करशी नव्हे आन कवणी नाही येते राजा येरुनी हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे बाकी सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी उपविली रुक्मांगद धर्मांगद नळ तैसाच धर्मराज दया आपली काय आपण प्रिय केवळ तैस्याची स्नेहाळ सर्वाभूती रुक्मांगद राजा धर्मांगद राजा यांनी जसं राज्य केलं दयाळूपणानं तसा धर्मराजा महाराज आपल्या शरीरावर जेवढं प्रेम करायचे धर्मराजा तेवढं प्रजेवर करायचे आपल्या शरीरावर जेवढं प्रेम तेवढंच प्रजेवर पण अज्ञान भंगीती गोपाळ तर भारती पुष्कळ दुष्टदंडावया मूर्तिमंत काळान सेवक संत भक्ताचा अज्ञान भंगीती गोपाळ महाराज राजे बाजूचे राजे सुद्धा त्याची आज्ञा भंगन करायचे किंवा करभार जो असतो जे प्रजेवर लावलेला खंडणी ज्याला म्हणतात ते भरपूर घ्यायचे जेवढी राजांना लावली त्यांना भरपूर असल्यावर काय अडचण धर्माच्या राज्यात काय दुष्टाला दंड देण्याकरता मूर्तिमंत धर्मराजा का राजाची दोन बाजूनच आहे दुष्टांना दंड आणि सेवक संत भक्ताचा आणि भक्ताचा आणि संताचा काय होते ते सेवक होते प्राणप्रिय श्रीकृष्ण एक जीव एक प्राण मृगया भोजन प्राणशेन एक सर्वदान सगळ्यात प्राणप्रिय कोण होतं धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण खाणं पिणं राहणं सगळं एका जागी त्यांचं श्रीरंगाशी म्हणे पार्थवीर ग्रीष्म ऋतू जाळी फार यमुना तिरी करो विहार अवश्य श्री धर्म तशी उन्हाळा लागला आणि उन्हाळ्यामध्ये महाराज भगवंत अर्जुन मला देवा त्रास द्यायला चला यमुनेच्या तीरावर फिरायला थोडी शीतलता मिळत चला म्हणले काय हरकत आहे सवय सुभद्रा आणि द्रौपदी त्या सवय बहु स्त्रियांची मांदी षडसान्न समृद्धी आणि शिबिरे समागम राजा सारे सवय बहु सांगत गाणे होत्या सगळे निघाले कृतांत भगिनीचे तिरी वने शोभिवंती नाना परी कनकस्तंभ शिबिरे निर्धारिणी उभविली सुंदर आणि मग त्यांनी काय केलं महाराज जी यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या तीरावर आपलं व्यवस्थान मांडलं नाना प्रकारचे महाराज सोन्याचे खांब असलेले शिबिर काय केले तयार केले आणि तिथं ते सुभद्रा आणि द्रौपदी नंदिनी जुळती तेथे नौकायाने कर्णधार स्त्रियांनी आवजिले तज्ञाने सुभद्रा आणि द्रौपदी नंदिनी द्रौपदी माता आणि सुभद्रा यांनी जलक्रीडा नावत बसून आपल्या त्या पाण्याने फिरायला लागल्या आणि कर्णधार स्त्रियांनी आवजिले तदाग्नी आणि काय झालं नाविकाची जी पत्नी होती त्या नाविकाची पत्नी उघडली हाणायला होती म्हणजे नाव चालवायला ती होती एक करती गायन एक स्त्रिया करती नर्तन येडेकडे कृष्ण अर्जुन आणि यमुना तरी क्रीडत आता मग तिथं गायन वगैरे चालू होतं भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघे तिकडे फिरू लागले कृष्ण चरण स्पर्श करून जलचरी जाती उतरून यमुना आणि नीलवर्ण नीलगाग्र क्रीडत आता मला भगवान कृष्णाचा स्पर्श झाल्यावर सगळ्या पाण्यातल्या जलांचा जीवांचा काय होऊ लागला उद्धार होऊ लागला निळा वर्ण यमुना मातेनं धारण केलेला आहे आणि अशी क्रीडा चालू आहे नीलवर्ण जगदीश्वर अर्जुनाची तनु गौर वाटे विष्णू आणि उमावर भानुजा तिरी क्रीडती आणि भगवान कृष्णाचा निळा रंग सावळा आणि अर्जुनाचा गोरा रंग असं वाटायचं की एक भगवान शंकर आणि एक भगवान विष्णू दोघं फिरायला लागले अशी यमुनेच्या तीरावर क्रीडा करू लागली असो जल क्रीडा करून बाहेर आले उभय कृष्ण तप्त हातक समवर्णन पुरुष एक पातला ते यमुनेतून जल क्रीडा करून बाहेर आले तर लाल रंगाचा एक पुरुष तिथं आला शस्मश्रुकेश पिंगट वर्ण व्यष्टीले असे कृष्ण वसन खंदिरांगार तैशनयन यज्ञो पवित्र तेजस्वी म्हणून केस असे भयान वाढलेले ऐका नाही त्यानंतर पिंगट असा लालसर वर्ण आणि कृष्ण वस्त्र काळ वस्त्र अंगावर परिधान केलं इंगळासारखे डोळे आणि यज्ञोपवीत तेजस्वी यज्ञोपवीत म्हणजे जाणता तेजस्वी जाणू बिनव घालून असा तो ऐसा येऊन ब्राह्मण उभय कृष्णा प्राप्ती कर जोडून म्हणे असे कृष्ण वसन म्हणे मी क्षुधित पूर्ण खांडवन उभच नाही त्यांनी सांगितलं मला भूक लागलेली मला खांडवन द्या मी प्रत्यक्ष हुताशने रोगी झालो आहे तीक्ष्ण यथा खांडवन रोग मोचन मला रोग झालाय कशाचा उपासमारीचा
पण मग शरीर क्षीण व्हायला लागले. स्वतः तो अग्निदेव होता नाही का नाही. आणि महाराज त्यांना सांगितलं मला खायला द्या, मला पूर्वीसारखं बळ द्या. स्वशक्तीने मी जातो ते परी मग मेघ वर्षात माझे काय न चाले सत्यानं बलक्षीण होय. मी खांडवन खाल्ला असतं मी तिथं जातोय, पण इंद्राचा मेघ तिथे येऊन काय करतोय, मला विधरून टाकतोय. त्याच्यामुळे मला ते खाल्ल्या जात नाही. तुम्ही सोडून अस्त्र निवारा मेघरारा सकल त्यावेळी तक्षक विशाळन शत्रू पुत्रांशी राहत असे. तुम्ही काय करा महाराज, वरून हा अस्त्र पासवा, म्हणजे पाऊस पडला नाही पाहिजे, बाणाचं अस्त्र जाळ तयार करा, पाऊस खाली आला नाही पाहिजे. त्याच जंगलामध्ये तक्षक राहतो, आपल्या मुलासहित 100 मुलासहित तो तिथं राहतो. तक्षक शक्राचा मित्र म्हणून राहतो निरंतर. ऐसे बोलता वैश्वानर कृष्ण अर्जुन आवेशती. आणि तिथं तक्षकाला काय प्राण मिळतोय, तो इंद्र पाऊस का पाडतोय, कारण तक्षक इंद्राचा मित्र आणि त्याला तो मरू द्यायचा नाही म्हणून तो पाऊस पाडतोय. असं म्हणल्यावर मला अर्जुनातून भगवंतातही आवेश आला. जन्मजन्माने वैशंपायना का रोग लागला द्विमूर्धाना येरू म्हणे राया सज्ञान परिशे गोष्टी नावे. आता जन्मेजयानं वैशंपायन मुनीला विचारलं की बुवा आगेला तरी असा रोग का लागला, काय झालं त्याला, ते क्षीण व्हायला शरीर का रोग लागला. आता ते सांगायला लागले जन्मेजयाला वैशंपायन मुनी. म्हणजे सांगतो श्वेतकेत राजा पवित्रतेने मांडलेले दीर्घचक्र 12 वर्षे विचित्र आणि द्रव्य अपार वेचिले. श्वेतकेत नावाचा राजा त्यानं पवित्र असं दीर्घ खूप काळाचा, दीर्घ म्हणजे खूप काळ असलेला यज्ञ चालू केला आणि त्या यज्ञात भरपूर काय दिलं, दान दिलं. 12 वर्ष म्हणजे 12 वर्षे विचित्र प्रकारानं द्रव्य अपार 12 वर्ष दान द्यायचं म्हणजे कसं उपाय काय दिलं. 12 वर्ष करिता येत नाही. श्रम पावले ब्राह्मण झुंबरे आरक्त नाही ना आसुर सुरू होते. 12 वर्ष येत नाही करायचं म्हणजे ब्राह्मण सोबत 7 दिवसाच्या सप्त्यात माणसं टाळली. ठीक आहे, बरं झालं सप्ताह 7 दिवसाची, महिन्याचे सप्ते तुम्हाला आपण काय लोक करतात महिन्याचे सप्ते आहे का नाही. पण कटाळते माणसं तेच 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 आहे का नाही. फक्त माणसं संसाराला कटाळत नाही. तेवढ्याच आवडीनं दरवर्षी फवारणं, तेवढ्याच आवडीनं पेरणं, तेवढ्याच आवडीनं काढणं. कधी म्हणतो का आपण काय तेच 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 दररोज 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 पेरा पेरा काढा पेरा असं म्हणत नाही कधी आपण. त्या खानसारी पळली वारी तर पळली, तसं 2 एकर पळलं तर पळलं. भोगिरीच कामिनी भोगिता आणू तुम्ही तरी त्रास होणं जे असं म्हणतोय का कधी माणूस. आता वारी पडत आपण म्हणत नाही का आपण जाऊ दे एखाद्या वर्षी नाही गेलं तर दरवर्षी जातोच आपण. तसं पडलं एखाद्या ढेर एखाद्या वर्षी हे सहन होत नाही. चिभ दोन्ही काठ चांगले मधाची पडलं तर लोक म्हणते म्हणजे मला ते खर्ची पाव ते बरं दिसलं म्हणजे इतकुस ते रान पण काय होत नाही, सहन होत नाही. आणि गप्पा गप वारी सहन होती. एक जगातील आश्चर्यच आहे. म्हणजे ज्याची आपल्याला वाटावं थोडी लहान समजा वाटावं आपल्याला त्याची वाटत नाही आहे का नाही. आणि ज्यांना त्याची वाटली त्यांचे मंदिर झाली, ज्यांना त्याची खरी लाज वाटली त्यांचे काय झाले मळे दाखवून या करी ती पेरणी कुंडियाची वाणी लवू लावत दया परी करी आपुले स्वहित स्वहित आपुले दयाशी पावले नरदे ओटीच्या पुरीच मुठीचे ते वाडे या परी काय वाडे स्वहिताचे असं म्हणतात. केलं संतांनी तसं काय होतं एखाद्या वेळेस महाराज ब्राह्मण थकली. ते 12 वर्ष म्हणजे काय त्यांच्या डोळे लाल झाले, दुखण्यानं त्रास व्हायला. विप्रसमध्ये पार राय राहावेला आजवर लोटला तो आता संवत्सर पूर्ती या आरंभेला. आणि मग राजानं काय केलं, तो यज्ञ काही काळ बंद केला आणि पुन्हा यज्ञ काय केला, पुन्हा पूर्ती या आरंभेला. बोलावे पहिल्या ऋतूचा प्रती जे समजले नाही ती मूर्ती मग प्रसन्न करून आपण ऋतूच मागे राहत. मग काय केलं, पहिले ब्राह्मण येईन टाका तुम्ही एकदा नेलं की तो लवकर सोडत नाही. सारखं तुम्ही 7 वाजता वावरत होते आम्ही आता कशाला ते म्हणजे येत नाही. मग यांनी काय केलं, भगवान शंकराने प्रार्थना केली की मला ब्राह्मण द्या. आपल्या अंश दुर्वास मुनी शिव पाठवी त्याला गुन्हे नाही तेथे अनेक ऋषी मिळवून या केला. आता तिथं दुर्वासाला पाठवलं भगवान शंकरानं. आता दुर्वास आल्यावर तुम्हाला दुर्वासाच्या सोबत ते राजा चाले सगळे राजाचे ते त्या क्षेत्रातले मला त्यामुळे त्यांच्यासोबत अनेक ब्राह्मण आले. पुन्हा यज्ञाला आरंभ केला.
हस्ती सुंडे प्रमाण व सुधारा चालत ती संपूर्ण 12 वर्ष खंडन अवरात्र नशी पुन्हा 12 वर्ष रात्र देऊन हत्तीच्या सोंडा एवढ्या तुपाच्या धारा टाकल्या चालूच महाराज दक्षिणा देऊन वस्तू सगळा ऋषी दुर्वास परी उदर रोगे यज्ञ पुरुषानं क्षीण अत्यंत जाहला दक्षिणा देवी दुर्वासाला पुन्हा तो यज्ञ संपला परंतु उदर रोगे यज्ञ पुरुष क्षीण अत्यंत जाहला पोटाच्या व्यथेनं अग्नी तळमळायला लागला अग्नीचं काय दुखायला लागलं पोट दुखायला लागलं पुष्टी व्यापली शरीर कासावी शिवश्वानर डोळे वदनी आरोची फार अवदान न घे कोठेही कुष्ठ व्यापले आणि कुष्ठ झाला कुष्ठ म्हणजे पळून गेला आहे का नाही असं झाला कासावी वैश्वानर अग्नी कासावीच झाला आणि परत अग्नीनं आता आहुत्या घेणंच बंद केलं त्याचंही तोंड आलं ना 24 वर्ष तेच स्वहा स्वेदयचा पती कोणी यज्ञाने घ्यायची आहुती पंडवर नग आलिकांती क्षीणक शक्ती सर्वदा पांढरा रंग झालं सगळा पांढरा अंग पडलं त्याचं आहुत्या घेणं त्यानं बंद केलं खांडवन बक्षिता तत्काळ रोग जाईल समोर बरे तेथे मी वर्ष तळ यज्ञा चक्र आहेत नाही टोनिया आता खांडवन खाल्ल्यावर रोग जातोय पण खांडवन इंद्र खाऊ देत नाही काय करायला पाहिजे तक्षक पुत्राशी उद्भर क्षिती घेऊन सहस्र जलगड शिंपीतीने हवे गाठन अपमाने माघारले तक्षक मुलं महाराज काही बलवानाची ती नाही का नाही आणि त्यांनी आपल्या माथ्यावर अशी हे लावली फण्या आणि फण्यावर काय धरायचे पाऊस धरायचे मग ते चालायचं नाही ते म्हणे ब्रह्मदेवाशी गेलो शरण तो म्हणे अवतार कृष्ण अर्जुन येथून देखील खांडवन मेघ पुरुषार्थी वाढ आणि मग मी ब्रह्मदेवाला शरण गेलो काहीतरी करा ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही भगवान विष्णू कृष्णाच्या अवतारात आहेत बलरामही तिथंच आहेत शेषेच्या रूपात तुम्ही त्यांना शरण जा तुमचं काय होईल तिथं काम होईल म्हणून यमुना तीरी येऊन चित्र भानु प्रार्थी कृष्णार्जुन म्हणे जगत निवास मनमोहन रोग हरण माझे करी आणि म्हणून मी तुम्हाला काय झालो अग्नी मला शरण आलो माझ्या रोगाचं हरण करा मला जीवदान द्या ब्रह्मानंद वनमाली मी तो मुख्य ज्वालावाणी माझा रोग हरी वेळीन दिन दयाळा गोविंद त्याने स्तुती सुरू केली हे ब्रह्मानंद असलेल्या हे वनमाली असलेल्या हे भगवंता मुख ज्वालामुखी असलेल्या अग्नीनं काय केलं माझ्या रोगाचं हरण करा दिनाचे दयाळ आहात तुम्ही गोविंद आहात मग गोडे गोडे पार्वत खांडवंदी येतात चालून येते इंद्राचे सामर्थ्य पर्यक नून येते असे अर्जुनानं सांगितलं मी इंद्राचं काही चालू येत नाही पण खांडवंत तो पण तिथं आपल्याकडे जरा अडचण कमी पण आहे काय आश्रय मध्ये पाशी विषय परी नाही रथ आणि धनुष्य आईशी ऐकता यज्ञ पुरुषां प्रसन्न झाला अर्जुनाशी त्यांना सांगितलं माझं सगळे पण रथ नाही आणि धनुष्य नाही आता ते मला लगेच अग्नी प्रसन्न मी देतो मला यमुना जेरी बुडी देऊन पाताळी त्याला हुताशन वरुणाप्रती प्रार्थना दिव्य वस्तू घेतल्या पाताळात त्याला महाराज वरुणाकडून सगळे दिव्य अस्त्र व शस्त्र सगळं आणलं दैत्यव धावा लागून पूर्वी विधीने ठेवल्या निर्मूळ त्या घेऊन हुताशन पाताळा दैत्यांना मारण्याकरता पूर्वीच ब्रह्मदेवाने शस्त्रास्त्र निर्माणच करून ठेवली होती ती आणली आणून लगेच अर्जुनाला दिली समरेचे अस्त्र कल्पावे तेथे तत्कालाची प्रसवी बाण समून मोजवेन सहस्त्र वक्त्र गणिताही महाराज शेषाला सुद्धा त्या अस्त्राचं काय करता येईल 1000 तोंडानं पूर्ण करतो नीट ज्या अस्त्राचं नाव काढलं ते 1000 व्हायचं ज्या अस्त्र सगळे अस्त्र आणले जैसे शास्त्रज्ञ संवाद येते शब्दमालाना खंडे कल्पांती ग्रंथी कवीचे शब्द निगतींना इगंतिता अशी मला शास्त्र किती बोललं वेद अनंत बोलला पण शब्द कमी पडले का नाही शब्द कमी पडत नाही एखादा ग्रंथ करणारा कवी असेल तर त्याच्या किती मुखातून शब्द निघतात पण शब्द संग्रह कमी पडत नाही शब्दाची तरत्ने शब्दाची यज्ञ शब्दाचे महाराज शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोक शब्दच धन म्हणे पहा शब्दाची आधी देव तुकोबा म्हणतात शब्दच आमचा काय आहे देव आहे महाराज शब्द हा उपकार बहुसार उपकाराची तशी म्हणून चालविला मागे महाराज ऐका जे प्रमाण येतं त्या प्रत्यक्ष प्रमाणे अनुमान प्रमाण बलवान 3च प्रमाण मानले शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण बरोबर तसे काही 9 प्रमाण येतं काही 6 मानले
बरोबर, पण 3 प्रमाण काय आहेत त्याच्यात? प्रत्यक्ष. तर भगवत प्राप्ती करून द्यायला प्रत्यक्षही उपयोगाला येत नाही, अनुमानही उपयोगाला येत नाही. भगवत प्राप्ती करून देणारं उपकारच जर प्रमाण कोणतं असेल तर शब्द प्रमाण. शब्द त्याच्यापर्यंत येत नाही, पण शब्द शिव तिथं जात नाही. शब्द तिथपर्यंत येत नाही, शब्द येत नाही, पण जवळ नेऊन सोडतो. शब्दाची काय पावर नाही तिथपर्यंत, कारण शब्द अलीकडचा आकाशाचा कोणी शब्द, आणि आकाश मायाकारी. आता माया जर मिथ्या आहे तर मायाकारी, याच्यावर संशय आहेत त्यांचे. हे विचार सागरात वाचताना असे काही प्रश्न विचारलेले आहेत की आपल्या मनात कधी कधी तर त्या वाचता वाचता याचंही खरं वाटतं आणि त्याचंही खरं वाटतं. शब्द नाही देऊ शकत आपल्याला तिथपर्यंत, पण शब्दाशिवाय जाता येत नाही. ते कशानं जावं लागतं तिथं? शब्दानं जावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सगळ्यात उपकारक आमच्यावर कोण आहे? शब्दच आहेत. कारण शब्दानं त्याचा यथार्थ काय करून दिला, आपल्याला वर्णन करून दिलं. जरी तिथपर्यंत आलं नाही, पण लक्षणं सांगितली ना. लक्षणं सांगण्याचं काम कोण केलं? शब्दानं केलं. देव दैत्यवधाला महाराज कवीचे शब्द कधी कमी होत सवेच. महाराज हे काय शब्द अशी समोर उभे राहायला गुरुकृपा लागते, शास्त्र कृपा लागते, अंतकरण कृपा लागते आणि ईश्वर कृपा. 4 कृपा मानल्या. वक्त्याच्या यथार्थ वक्त्याच्या मुखातून निघायचं असेल तर ह्या कृपा लागतातच. एक जरी कृपा कमी असेल तर वक्ता होऊ शकत नाही. अंतकरण कृपा लागते. मला काय काय माणसाच्या गात ज्ञानेश्वऱ्या पाठ करून उभे राहिली की थरथर झालं ते. अंतकरण कृपा नाही. अंतकरण कृपा नाही. काही काहीला मला इकडं खूप आठवतंय हो, आणि मग आठवत झालं आणि मग तिथं उभं राहिलं का ते नाही का हो, ते तुकाराम महाराजाचं प्रमाण ती म्हणली. मी एका महाराजाचं कीर्तन ऐकलं, नाव नाही सांगत तुम्हाला. मला लयच सांगू म्हणजे इकडं म्हणून मी असं होतो तसं मी म्हणलं करा म्हणा, फेटा बांधून द्या आणि राहिली. आणि मग ते चरित्र सुरू केलं माऊलीचं. चांगलं काय अडचण नाही. माऊलीचं चरित्र सुरू केलं आणि मग ते माऊलीच्या वडिलांना संन्यास घेतला. ते सांगायचं त्याला, पण ते विठ्ठल बद्दल आठवण. अहो ते माऊलीचे बाप नाही का हो, त्याने संन्यास घेतला होता ते माऊलीचे बाप. आता ते पुढचे ऐकणारे आता मी गप्पच राहिलो. पण मला वाटलं आता काय, पण ते पुढचे ऐकणारे सगळे हसू लागले, कारण सगळे माहिती होतं विठ्ठल पंत. पण ते नाही शेवटी बसणाऱ्याने ज्या काळ सांगायला लागलं विठ्ठल पंत. पण ते विठ्ठल पंत आठवलं, पण मग पुढचं पुन्हा म्हणजे हे कृपा नाही. त्याच्यावर ग्रंथाची काही नाही आणि ह्या कृपा होत नसतात. माणसं म्हणते आमच्यावर कृपाच नाही, बैल तशी कसं काय ते काय बाजारचा भाजीपाला आहे का? मला त्या कृपा संपादन करून घ्याव्या लागतात. ग्रंथाचं अध्ययन केलं सारखं ग्रंथ कृपा होते, आहे का नाही? भगवंतावर निष्ठा ठेवल्यानं हृदयाची कृपा होते, नामस्मरणानं देवाची कृपा होते आणि सेवा केल्यानं संताची काय होते? कृपा होते. कृपा संपादन करून घ्याव्या लागतात. कृपा होत नाही. एखाद्यावर जर झाली तर त्यानं पूर्वी सेवा केलेली बरं त्याच कधीतरी केली, अचानक नाही. तुम्ही म्हणता एवढी लेकर पण त्यांचं साधन झालेलं आहे. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. तुका म्हणे होता ठेवा, आमचा आधीचाच ठेवा होता, आता सापडला या भावा. पण त्या आधीचाच काय होता? आमचा ठेवा होता. कृपा केली संतजनी माझी अलंकारिली, पाणी प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी डोळतशी नाटक तुकोबारायला येतात. महाराज करतात कृपा, पण ती तेवढी त्यांची काय सवय करावी लागते. म्हणून शब्द कमी पडत नाही. सवेची उपेला विजय ध्वजी वैसला अंजनी सूत तो भयाल लोचन उमाकांत अर्जुनी पूर्वीचा प्रार्थना. महाराज विजयाचा रथही अर्जुनाला मिळाला. ध्वजावर महाराज हनुमंतराय येऊन बसली. अंजनी सूत हनुमंतराय ध्वजावर येऊन बसले. हनुमंतरायची शपथच होती. ज्या वेळेला युद्ध त्या त्यावेळेला अर्जुनाच्या रथावर बसावं लागेल. भगवंतानंच लीला केली होती. बाल लोचन उमाकांत असे पूर्वीच प्रार्थना. आणि भगवान शंकराची प्रार्थना आता अर्जुनानं पूर्वीच केली होती. उच्च श्रव्य समाचारी अशोक्षीर वर्ण
की नवनीताचे घडीले पूर्ण की कर्पूर चूर्णे लुटियली. मला उच्च प्रवाह घोड्यासारखे 4 घोडे त्या रथाला जस काय पांढरे शुभ्र नवनीताचेच काय केले ते जोडलेले आहेत. किंवा कर्पूर चूर्णे लुटियले, कापराचं चूर्ण केलं आणि त्याचे त्या काय केलेले आहेत पांढरे शुभ्र तयार केलेले आहेत. जाणवी तो यातून घडले की चंद्रकिरणाचे ओतिले की क्षीरसागरे पाठविले न हृदय शाळेमधून. जान्हवी म्हणजे गंगा, गंगा मातेचं पाणी आटवलं काय तयार केले घोडे तयार केले की चंद्रकिरणापासून ते बनवलेले. किंवा क्षीरसागरानं दुधाचा सागर आणि त्या सागरानं आपल्या हृदयापासून पाठवलेले घोडे असे. चंद्र सूर्याशी चक्रे रथाचे जडित विचित्रे वारुळी हिंसती आती गजरे मेघ गर्जने सारिके. आणि चंद्रात आणि एक चाक आणि सूर्यासारखे एक चाक असे चाक चमकले त्या घोड्याचे. रथाचे जडित असे महाराजांचा चक्र आणि घोड्याचा जस काय महाराज हत्ती गर्जना करायला लागले मेघ गर्जनेसारखी. साक्षात तो त्रिनेत्र ध्वजीबाई सलाशे वानर ज्याचा ऐकता भूभुकारम प्रळय शत्रुशी. भगवान शंकर हनुमंतरायाच्या रूपात बसले, नुसता भूभुकार केला की 18 पद्म वानर करते भूभुकार. अयोध्येशी आले दसरा भूभुकार त्यांचा सुरू झाला. असं वाटायचं पुढच्या शत्रूची प्रलय झाला. हनुमंतरायाच्या आवाजानच त्यांचा अर्थ बळ जायचं. चक्र आणि एक गदा अग्निदेव तेव्हा मुकुंदा. अर्जुनाचे भाग्याची मर्यादा ब्रह्मादिका नव्हेची. चक्र आणि एक गदा भगवंताला एक चक्र आणि एक गदा त्यावेळेला भगवान अग्नी देत अग्नीनं मुकुंदा भगवंताला दिलं. अर्जुनाच्या भाग्याची मर्यादा महाराज ब्रह्मादेवाला सुद्धा करता येणार आहे. भारतीय मेले उपासना विजय रथा केली प्रदक्षिणा सारथी करून नारायण वैश्य अर्जुन मुख्यासने. भगवंताला सारथी केलं, रथाला प्रदक्षिणा केली, अर्जुन रथात बसला. उतावीळ जावया कृष्ण अर्जुन त्यात रथी बसला. अग्न चत्वारी शृंग त्रिचरण सप्तफळानी प्रत्यक्ष. महाराज अग्नी त्याच रथात बसला आणि हे दोघंही त्या आपल्या युद्धभूमीकडे जाण्याकरता काय अग्नीचे स्वरूपाचे चार प्रकारचे शिंगे 3 पाय आणि 7 हात सप्त पाणी प्रत्यक्ष अशा हाताचा तो अग्नी बसला. खांडवनाजवळ येऊन करा म्हणते स्वामी वैश्वानर आता रोग हरण करा स्वेच्छा वन भक्षोनिया. आणि महाराज खांडवनाजवळ आले आणि सांगितलं अग्नीला त्यांनी आता तुमचा रोग घालवा, आता तुम्हाला कोणती काही नाही भीती नाही. ऐशी आज्ञा होती ते क्षणी ज्वाळा धडकल्याचं उघडून महाडोंगर भरला गगनी पक्षी लोळती असंख्यात पेटला धाड अग्नी. महाराज आकाशातले पक्षी त्यात येऊन पडू लागले. तैसा कर्काद्रीचा गोळतैशी गगनी चालले ज्वाळ अग्नी म्हणे वन समोरण भक्षिता तृप्त होईल मी. अर्जुन म्हणे आला सोडून स्वेच्छे करी वन भक्षण. पार्थे बाणवणी भरून गगन मंडप दुडप केला. अर्जुनानं बाण मारले वरून मंडप केला. त्याचा पोटभर काय काय ठेवू नको मागच्या वाड्याला नाही राहिले तरी हरकत, तू पोटभर खाऊन घ्या. कृष्ण चक्र भोवती फिरत अर्जुन म्हणे इकडे अग्नीच्या तला आत वनचरे पक्षी आळतन तेही भक्षित कृषाणू. आणि भगवंताचं चक्र बाजूला फिरायला जीव येऊ द्यायचं नाही. अग्नीनं खायला सुरुवात केली. मला वनचर जीव जंतू पशु पक्षी सगळे आळायचे. अग्नीने ते खायला सुरुवात केली. व्याघ्र वृक जंबूक शशक रेस वानर सुकर भयानक कस्तुरी मृग तरस चितळ देखन भाजुनी मोठी तरी वाघ होते बरोबर आहे की नाही. लांडगे होते, सिंह होते, शार्दूल होते, तिथं मला अनेक जीव होते ना, ते सगळे खायला सुरुवात केली. तरी करीनी सिंह शार्दूल गंड भैरव पक्षीपाळी सकळ भोवता बाणाचा आवर तळ सबळ ठाव न दिशे पळावा. चारी बाजू पळावतो बाजूला अर्जुनाच्या बाणाचा कुंपणी पळायला जागा नाही. 18 बहार वनस्पती असंख्य वृक्ष विराजते. नामे सांगता येतात ग्रंथ पार पडेल. 18 बहार वनस्पती तिथं असंख्य वृक्ष विराजमान. सगळ्यांचे नाव सांगायचे म्हणले ग्रंथ वाढत जाईल. विहंगम 9 लक्ष जाती चतुष्पदती 30 लक्ष गणती 11 लक्ष कीटक निश्चिती ज्वालावरती पडिले. विहंगम 9 लक्ष जाती. महाराज पक्षी जे होते ज्यांना पक्षी 9 लक्ष होते. 9 लाख पक्षी. त्याच्यानंतर 4 पायाचे 30 लाख 11 लाख कीटक आणि त्या सगळे ज्वालेत काय व्हायला लागले पडायला लागले. खांडवन जळतात त्यावेळी सप्ताही सागर तापले. स्वर्गाशी ज्वाळ संघटले नाहळे लागले लोक. स्वर्गातील लोक आळायला लागले. एवढं सागर गरम झाला एवढं ते अतित्वरे धावे निरजेंद्र प्रलय मेघ प्रेरी सत्वर. अर्जुनने सोडणी पवनास्त्रण बला हाक विधारेला. महाराज इंद्रानं मात्र गडबड करायला काय केली सुरुवात केली आणि इंद्रानं प्रलय पाठवला.
प्रलयाच्या वेळेला तुम्ही घेतो तो पाठवला. अर्जुनानं पवन अस्त्र सोडलं, वायू अस्त्र, आणि वायू अस्त्र सोडून त्याला बलीन करून टाकलं. सगळे ढग काय केले, पळून नेले. विपरीत काळी जाय बाकी देशे वितळून गेले मेघ, इंद्र वज्र टाकून स्वर्गन धावता मार्ग फुटला. विपरीत काळी जाय बाकी, आपला विपरीत काळ आला की भाग्य आपल्या जवळची संपत्ती काय होते, निघून जाते. दुर्भाग्य होतं माणसाला. जसं यावं तसे मेघ सगळे काय गेले, वितळून गेले, आहे का नाही. अदृष्ट झाली या उदासो पालटी श्रीमंतीचा विलासो, पौर्णिमे पाठी शतांशो पालटी जायचा, किंवा उदासिनी दैवे संचकाची वैभवे, ज्योतीच्या अतीत स्वभावे लया जाती. त्याप्रमाणे सगळे मेघ वितळून गेले. इंद्राने वज्र टाकून त्याला लागला पळायला. त्याला काम केलं, काम आलं त्याला. त्याच्या लक्षात आलं आपला बाप इथं हजर आहे. शिलाधारी मी एक वर्ष ती विद्युलता संख्या पडती. मग म्हणे जगतपतीन गोकुळे ऐशीची जाहली. मला शिळा झाल्यासारखा पाऊस. भगवंताने चिंता करू नको, गोकुळात असंच झालं होतं. या इंद्रानं असाच काय पाडला होता, पाऊस. मग मी उचलून गोवर्धन दक्षिणे गोकुळीचे पार्थ म्हणे आता कोण जीवनाशी रक्षिता. आणि मग मी काय केलं, गोवर्धन सगळ्यांचं काय केलं, रक्षण. अर्जुन मला मग आता तरी तुझ्याशिवाय कोण आहे, आता तुला रक्षण करावं लागणार. अमरनाथाचे साह्यार्थ धावती राक्षसाचे सार्थ, परी समोर येते पार्थन सहारित येते बने. महाराज इंद्राच्या सहकार्याला राक्षसाचे सार्थ, राक्षस येऊ लागले. राक्षस येऊ लागले, राक्षस कसं काय लागलं. इंद्राने इंद्राचं त्याचं द्वेष नाही, पण त्याचं लागले ना. मग एक बाजू धरण्याचे ना, देवाच लागले ना आता. कारण रक्षण करणारा देव आणि विघ्न आणणारा देव. राक्षसले म्हणतात राक्षसले हुशार राहते, राक्षसले हुशार राहते. पण पार्थ सहारे तिचा अर्जुन होता ना, एकाच बाणात सगळ्याचा काय करू लागला, नाश करू लागला. दैत्य राक्षस गंधर्वक्षण धावती वेगे लक्ष्याचे लक्ष. रणपंडित अर्जुन लक्ष लाखो रोमारोज कोण धरून राक्षस येऊ लागले, यक्ष येऊ लागले. अर्जुन एका बाणात त्यांचा नाश करू लागला. अनिवार बाणाची वृष्टी, चक्र फिरवी कृष्ण जगजेती, देवेंद्र आला इंपुटी परी किरीटी नावरे. वार बाणाची वृष्टी केली, पण अर्जुन कोणाला काही तिकडून बाण यायचे तर फिरवी चक्र फिरवी श्रीकृष्ण जगजेती. जगात श्रेष्ठ असलेला कृष्णाचं चक्र फिरायचं, ते बाण अर्जुनाला येईनच गेले. महाराज इंद्र हिमकुटी झाला, पण अर्जुन ऐकला नाही. आता बाप एखादं युद्ध चाललं नाही. इंद्राचा मुलगाचे ना अर्जुन. सहस्त्रधारीचे चक्र, दैत्य चक्री सहारी अपार, कोट्यानुकोटी शिरोभार पृथ्वीवरी पडी गेले. कोटी मस्तक महाराज पृथ्वीवर पडली. राक्षसाचे, यक्षाचे, ते गंधर्व 33 कोटी मिळून देत करते शरधारा वर्ष. धावले दिग्पाल सर्व 8 शत्रुघ्न 33 कोटी देव महाराज युद्ध करू लागले. पण काही कोणाचं एकादश रुद्र, द्वादश मित्र, अश्विनी देव अष्टवसु पवित्र, सहस्त्र पुत्राशी धावित्री नेत्रंपरी, पार्थ श्रीधर नाटोपती. एकादश रुद्र, द्वादश सूर्य, 12 सूर्य आहेत ना, मित्र म्हणजे सूर्य, अश्विनी देव, अष्टवसु, हे बर का 33 कोटी देव आहेत. आपल्याला बरेच वेळेस कोणी प्रश्न विचारतात की देव किती येतं, 33 कोटी. 33 कोटी देव येतं, 33 करोड नाही. 33 करोड नाही देव, 33 कोटी. करोड संख्यात्मक शब्द आहे आणि कोटी संख्यात्मकही आहे, आणि कोटी शब्द प्रकारात्मक सुद्धा आहे. 33 प्रकारचे देव येतात, 33 कोटी नाही. संख्यात्मक 33 कोटी नाही, 33 प्रकारचे देव. लक्षात घ्या. जर कोणी विचारलं 33 कोटी देवाचे सांगा ना तुमच्या, अरे 33 कोटी म्हणजे 33 काय येतं, प्रकार येतात. एकादश रुद्र, 11 रुद्र, 12 सूर्य, 11 किती झाले, 23. अश्विनी देव किती झाले, 24. अष्टवसु 8 32. हो बरोबर आहे का नाही. आणि एक सहस्त्र पुत्रांश झाले 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे काय आहेत, देव आहेत. कोणा डोकं लावलं. आता एक दुसरा प्रश्न आता उभा आलाय म्हणून आठवतो. पांडुरंगाला आपलं कृष्ण राम अवतार कधी झाला,
कोणत्या युगात झाला राम अवतार? युगात कसं काय? त्रेतायुगात झाला. युगात झाला त्रेतायुगात. कृष्ण अवतार द्वापार युगात. द्वापारच्या नंतर कोणतं लागलं? कली. म्हणजे कृष्णाला मागच्या युगात कृष्णाचा अवतार झाला आणि या युगात काय आता म्हणजे युग सुद्धा पूर्ण झालेलं नाही. कलियुग लागून झाले 5119 वर्षे 21 वर्षे काहीतरी झाले. म्हणजे 5000 वर्ष झाले ठोक. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता लागले कलियुग. 4,32,000 वर्षाचं काय कलियुग. बरोबर आहे का नाही? नेमकं 12 वयात ते कलियुग. मग पांडुरंग जे तर पांडुरंग कोणाचा आहे? पांडुरंग कोण आहे हे माहित नाही. कृष्ण. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला होताशी क्षीरसागरी महिदाटली आसुरी मनोनिया घरी गवळियाचे अवतार केला पुंडलिके गोवा तुझ पंढरी देवा तुका मने भावासाठी हाती सांपडसी. बरोबर आहे का? पुंडलिकान गुंतड्यात टाकलं आणि नाही तर ठेवलं. बरोबर आहे का नाही? म्हणजे कृष्ण. म्हणजे मग पांडुरंगाला विद्येवर येऊन किती दिवस झाले कृष्ण अवताराच्या हिशोबानं? 5000 वर्ष. 5,500 धरा. कारण द्वापारच्या शेवटी कृष्णाने आपला देह ठेवलाय आणि मग युगे 28 कसं काय म्हणजे लक्षात यायला का? मोठी आहे 28 युग कोणती झाली? बरं तर आपल्याला संशय येते. तर या द्वापार आणि या त्रेतामध्ये रामकृष्णाचा अवतार झालेला नाही. 28 युगाच्या अगोदरच्या द्वापार त्रेतामध्ये अवतार झालेले. महापासून या सगळ्या काय चालत आलेल्या आहेत? युग बदलले. कथा अद्यापही कथेला बाद आलेला नाही. असे मला एका माणसाला प्रश्न विचारला म्हणून मग हे करावं लागतं. मला तर असे प्रश्न डोक्यात यायला काय लागते? माहिती कशी बुद्धी लागत होते. ते काय वाचलेलं थोडं त्या माणसाने विचारलं. माऊलीने विचारला होता. तू आता म्हणे मला संशयची म्हणे म्हणजे कसं सांग. प्रश्न विचारल्यावर तुम्हाला त्याचा पावाच लागेल ना. तर मग त्यावेळेस मी राजेंद्र दासजींचं काढलं पाहिजे. तेच महात्मे तशी उत्तरं देऊ शकतात. तर मग त्यांनी सगळं त्या ग्रंथाच्या श्लोकासहित सर्व सांगितलं. त्यांनी सांगितलं आपले रामायणावरील भागवतावरील इतके येडपड झाले की कव्हाच्या काही त्याचा विचारही नाही. म्हणजे काय कोण डोकं लावतंय त्याला? अशा प्रकारे 33 प्रकारचे देव येत. कोटी म्हणजे संख्यात्मक नाही. मग 33 प्रकारचे देव तिथं आले. आता कृष्ण आणि अर्जुन कोणालाच काय होईल तर आठपणा गेले. तो गरजत आकाशवाणी म्हणे सावध होई वज्रपाणी म्हणे पाहे विचारून कृष्ण अर्जुन कोण आहे. मला ऐका आता आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं इंद्रा सावध होय नादी लागू नको रे. कोण येत माहिती का तुला? कृष्ण अर्जुन. तू जय न पावशी यथार्थ मग मा घरा आला मरणात अग्निश म्हणते कृष्ण पार्थ सावचित भोजन करी. आणि मग त्याला सांगितलं तू नादी लागू नको तुला विजय मिळणार नाही. आपला इंद्रही वापस गेला. भगवंताना आणि अर्जुनाला सांगितलं तू आरामात खाय तू काही गडबड करू नको चिंता करू नको. आता वरून पाऊस पडायला पण आम्ही छत्री धरली. तू जेवणाची हायगेही करू नको. नाना शब्दाची भक्षण बहुत निरस प्रश्न दिव्य शरीर लागणार रोग निरसन झाले. अग्नीनं खाल्ल्यानंतर अग्नीचा रोग गेला. भरूचा भ्राता मायासूर जो रावण होता शोशूर तो पळत होता बाहेर तो कृष्णे चक्रे सरसाविले. भरूचा भ्राता मायासूर एका राक्षसाचं नाव अशा प्रकारचा कोण? मयासूर नावाचा काय? भरूचा नावाचा राक्षस आणि त्याचा भाऊ मयासूर. तो मयासूर म्हणजे रावणाचा सासरा. मयासूर म्हणजे रावणाचा सासरा. तो बाहेर पळत होता तिथून. महाराज कृष्णानं काय केलं? चक्र पुढं पाठवलं सरसावलं.
पावक भया क्रंदून नरनारायण आला शरण म्हणे पार्थ म्हणे तुझ लागून न मारी मी सर्वथा. मला त्याला वाटलं इकडे अग्नी जाळल म्हणून तो अर्जुनाला कृष्णाला शरण आला, त्याला अभय दिला. अर्जुने अभय देता चक्रावरी कमलो धोपिता मायासुर चतुर्जातन विश्वकर्माता इत्यास. आता अर्जुनानं अभय दिल्यावर देवाचंही काही झालं नाही. संत भक्तांना अभय दिलं का देवाचं तू का म्हणे तुम्ही निरविल्यावरील मग मज हरी उपेक्षिना. संतांनी कसा आहे असो, संतांनी एकदा हातात दिलं का देवाचाही हिंमत होत नाही. संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. महाराज अशा प्रकारे देवाचंही काही चाललं नाही. अर्जुनाला अभय दिल्यावर मायातून चतुर होता महाराज तो, आहे का नाही, आणि जाणता होता, आहे का नाही. ज्याची चातुर्य कला अपूर्व सभा पूर्वी सांगितले सर्व हे जाणून पार्थ माधव रक्षित झाले साक्षेपे. मला त्या मयासूर आणि त्याचे विश्वकर्मा दैत्य, त्या विश्वकर्म्याची पुढे जी त्याच्यापासून जी कला होईल ती पुढच्या पर्वात काय केल्या जाईल ती म्हणजे सांगितल्या जाईल. सुरेंद्र मित्र तक्षक वनी नसता लागला पावक योग पुत्र आणि भार्या देख आनंद चक्री कोंडली. पण योग असा होता की महाराज तक्षक त्यावेळेस तिथे हजर नव्हता आणि तक्षक नसल्यामुळे तक्षकाचे प्राण वाचले. पण एक मुलगा आणि त्याची बायको त्यात काय झाली त्या पावक चक्रामधून बाहेर जाऊन येते अर्जुन. पशु पक्षीने त्याच्या दोन बाणी घाली मागारा. महाराज अर्जुन पशु पक्षालाही बाहेर जाऊ देत नव्हता. कृष्ण चक्र अद्भुत भोवती गिरटी घाली अग्नीचं उकडे जाळी पण तृण मात्र राहून दी. महाराज अग्नीनं गवत सुद्धा शिल्लक ठेवलेलं नाही. एक कृषी वातावरणी राहून दी ज्वालामाली. तक्षक भार्या केवळी पुत्र घेऊन करी शोक. तक्षकाची पत्नी आपल्या मुलाला घेऊन काय करू लागली, शोक करू लागली, मरावं लागलं. 99 पुत्र घेऊन तक्षक गेला येथून. मग म्हणे पुत्रा तुझ लागून मुखा कडून गेल मी. 99 पुरं कोण नेले होते तक्षकाने, 100 होते ना, एक राहिलं होतं. तिनं सांगितलं तू मरणार मग तुला मी गिळून घेते म्हणे. आई तुला मी मुखाकडून काय करते, गिळून घेते. मग तिने पसरून वदन पुत्र गेलेला मुखाकडून. शेवटी पुच्छग्रासून गगन मार्गे उडाली. तिनं पोरग गिळलं आणि आकाश मार्गाने काय केली, उडी आणली. निघाली गवनाबाहेर तो पार्थ सोडला सतेश्वर. शेतीले सर्पिणीचे शिरण उच्च तुटले पुत्राचे. मारला बाण अर्जुनानं, पण तोंडातून शेपूट होत कारण ती मुखातून आत गेलं तर तिचं शिर गेलं आणि पोराचं शेपूट गेलं. माताने गाली निमाली वेळा तक्षक पुत्र पळून गेला. कुरुक्षेत्राचा पावला तेथे भेटला तक्षक. आता आई तर मेली, ती पोरग गेलं पळून. म्हणजे पळून जाऊन डायरेक्ट कुरुक्षेत्राला गेलो आणि तक्षक भेटलं. सांगेपैकी अशी वृत्तांत माताने मला तिथे होणार. माझे पुच्छ तुटले समस्त प्राण घेऊन येते आलो. बाह्य लागे करी शोभरडत वैश्य तक्षक म्हणे पार्था वंशी देखत मी बक्षिणी या का ते. त्यांना सांगितलं मी सोडणार नाही. माझी पत्नी वेली मी अर्जुनाच्या वंशातल्या एकाचा तरी काय करेल. म्हणून त्यांना त्या परीक्षेचा नाश असो. इकडे उताशन डाळीत समजता वन अपार शपथे बक्षुन बोलली रसिक झाडायला सुरुवात केली. मग स्तवन करी कृष्णाने पुरी निरुपाती केले. बहुत आव्हान भगवान परिमित तृप्त होताशन आजी झालो. महाराज अग्नी तृप्त झाला. अग्नीनं भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. लोकांनी यत्न केले म्हणे पण असं पोट भरलं नाही. वस्तू शिवाचे तृतीय नाही. वस्ती माझी सहस्त्र वदनी कल्पांती पैसे सर्व बक्षून परितृप्ती मी आजी झालो. वस्तू शिवाची तृतीय नाही. मी कुठं राहतो तर भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्यात राहतो, आहे का नाही. हजारो मुखानं माझी वस्ती तिथं आहे. हजारो मुखानं मी सेवन केलं पण माझी आतापर्यंत तृप्ती झाली. माझा आशीर्वाद यावरी शत्रू निवडीत वाहुनीवरी राज्य करी एक छत्री आशीर्वादी माझी. आणि मग त्यांना आशीर्वाद अर्जुनाला आशीर्वाद दिला की तो आनंदानं राज्य कर, काही चिंता. तक्षक पुत्र आणि मायासूर दोघे वाचले साचार. वृतात्मक चौघे उदाहरण सारंग पक्षी वाचले. त्या अग्नीतून फक्त तक्षकाचा एक मुलगा मायासूर नावाचा राक्षस हे दोघं वाचले. आणि ऋष्यात्मज नावाचे 14 जण काय झाले तिथून सारंग पक्षी वाचले. तरी मंदपाल नावे ऋषी तपस तेजे गेला स्वर्गाची. पावता झाला पितृलोकाशी मान त्याशी कोणी नेते. तरी मंदपाल नावाचा ऋषी आपल्या तपानं स्वर्गाला गेला. पण स्वर्गाला गेला पण ते पितृलोकात त्याला मान मिळत काय. तिथे गेले तरी भांडणं कशाचे येत, भांडणाचे नरती दिव्य भोग किंचित. मग त्यास देवेंद्र म्हणत तुझे पोटी नाही सुतन कष्ट प्राप्त त्या करता. त्याला दिव्य भोग मिळत. म्हणजे का भोग मिळत, का देत नाही. इंद्र नाही तर तुला पोरग नाही. तिथपर्यंत पोराचं वातावरण गेलं. म्हणून म्हातारी पर्यंत गेलं ते कष्ट प्राप्त त्या करिता. म्हातारी करता काय म्हणलो कारण आजच सासू सुनल त्यांना सुनल म्हणते.
काय उर्ग उर्ग कष्ट प्राप्त त्या करता. आणि तुला कष्ट काय येतं त्याच्यामुळे प्राप्त येतं. पुत्र हिन जो प्राणी त्यास मला तुम्हाला सांगू अब्रह्म भुवन लोका पुनरावृत्ती नो अर्जुन. भगवंतांनी सांगितलं ब्रह्म लोकापर्यंत गेलेले अर्जुना मागे येते म्हणून मोक्ष मिळेल. ब्रह्मपणाची फळसे न चुकती पुनरावृत्तीचे नि वळसे चुकत नाही त्यांना. म्हणून ब्रह्मलोक इंद्रलोक चंद्रलोक काय नाही डायरेक्ट मोक्ष. मग मोक्षाला गेलेले वापस येत नाही. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी. पुत्र हिन जो प्राणी त्यास येथे माननिधी कोणी तरी तू परतीय योनी पुत्र जन्मे मी मंद पाला. हा बाय तुला पुत्र झाल्याशिवाय तर मान मिळत नाही. तू कोण्या योनी जन्म घे काय कर मुलाला जन्म दे. मग तो मंद पाल म्हणे फार संतती कोणी येऊनी उतरा तो खांडवणी पक्षी नाही बिलो केले. आणि मग त्यानं मंदपाल मुनीनं विचार केला की जास्त संतती कोण्या येऊनीत होती. एकच नाही जास्त भरपूर मान मिळेल. मग कोणत्या येऊनीत होती आपल्याला कोणत्या येऊनीत जायला अधिकार आहे. आणि मग तो खांडव वनात आला सगळे पक्षी पाहू लागला. मग तो मंदपाल मुनी म्हणे फार मग जातीची सारण पक्षिणी जरिता नामे केली पत्नी आत्मवीर तिथे पक्षिणी चार पुत्र. मग सारंग पक्षिणी जे वाचले होते ना ते 4 पक्षी त्यातली एक पक्षिणी तिच्याशी त्यानं विवाह केला. आणि विवाह करून 4 मुलं त्यानं तिथं निर्माण केले. शुक्र मित्र स्तंभ द्रोण 4 पुत्राचे नामकरण. पुत्रासमेत निडांत दानन जरिता ठेवी मंदपाले. शुक्र मित्र स्तंभ आणि द्रोण असे त्या 4 पोरांचे काय नाव आहे. आणि आपल्या मुलाबरोबर तो घरट्यात काय करायला लागला येऊनच ती घेतली होती राहू लागला आहे का नाही. लपिता नामे पक्षी मंदपालाची स्त्री दुसरी पूर्ण तिचे भेटी जाता जाणार पुढील भविष्य समजले. लपिता नावाची जी एक पक्षी होती ती मंदपालाची दुसरी काय होती पत्नी होती. ती तिच्या भेटीला तो निघाला त्याला पुढचं भविष्य समजलं की पावक डाळी यावना म्हणून प्रार्थिले हुताशना माझे 4 पुत्र 5वी अंगणात रक्षित या वैश्वानरा. ते का वाचली हो मला त्याला पुढचं भविष्य कळलं की हे सगळं काय करणार आहे पुढं अग्नी चालणार आहे. म्हणून त्यानं काय केलं अग्नीला प्रार्थना केली की माझे 4 पोर आणि माझ्या पत्नीचं काय कर रक्षण कर त्यांना जाळू नको. रक्षण अवश्य म्हणत असे आणल भाष देत तत्काळ. ऋषी गेला मंदपालन तो मागे सकळ वन जळे पण अग्नीने वचन दिल्यामुळे ते जाळले नाही. गेला ते मंदपाल स्वर्गाला. पक्षहीन कोमल ही बाळे जरिता म्हणे ये वेळे कनिष्ठ बाळेच्या आसक्तीमुळे मंद पाळ गेला की पक्षीहीन कोमल ही बाळे. आता पाप नसल्यामुळं मला लेकर एका बाजूनं पत्नी ती झालेली तिने विचार केला त्या जरितेनं की आपला पती गेला दुसऱ्या पत्नीच्या आसक्तीमुळे गेला पुन्हा वापस आला नाही. मग म्हणे नारायण रक्षक यामुचा प्राणा करुणा सिंधू जगत जीवनान सर्वांत व्यापक. तिनं तिच्या जीवावर रक्षण करायचं केलं म्हणजे त्यानं तो वचन घेतलेलं तिला माहित नाही पण तिनं भगवंताची प्रार्थना तिथं काय केली सुरू केली. अग्नीपासून आमचं रक्षण कर. बालके म्हणते माते उड्डाण करी आकाशपती वाचवी आपुल्या प्राणातील मोह आमचा सोडून. लेकर म्हणाली आई तू आमची आशा सोडून दे आम्ही मरू आम्हाला लहान आहोत तू तुझी काय कर निघून जा आम्ही बाळे पक्षी तू वाचवी आपुला प्राण. मंदला पाशी जाऊन अनेक पुत्र उपजले. तुला काय म्हणे पतीकडे जा पुन्हा पुत्र होतील आम्ही मरू दे आम्हाला पक्क नाही तू तुझी उडून जा. पक्षीने करी रोदन तुम्हा सुताशे निवपून म्या काय करावे वाचून देईल प्राण तुम्हा असेल. त्या पक्षी म्हणाले काय प्रेम माणसातच नाही प्रत्येक प्राण्यात काय प्रत्येकाचं सारखं प्रेम आहे. आपल्याला असं वाटतं का माणसालाच माणसाची लेकरं आवडते असं नाही. डुकरीने सुद्धा तुम्ही डुकरीने मला 10-12 पिढी असते पण जवळून जाऊ देत नाही कोणाला. पडायची तिची काय असते तयारी असते. कोणताही पक्षी का कोणताही कोणालाही फक्त मारते. फक्त एकच बाप असा एकच माया अशी की त्यांना दया नाही. माये बाप जरी सर्पी नकी का डोक्याला दया नाही आणि महाराजाला ते मांजर 2 पिल्ली होती बारीक बारीक ते बोके तिथंच येऊ लागली. काय करावं आणि ते मांजरीचं मला वाटतं असं का माणसा स्पर्श केला ती पिल्ली नेत नाही काय लागले असं मला वाटतं असं काहीतरी आहे. असं ती पिल्ले तिनं काय केलं 2-4 होते तिनं ती बाकी नेले 2 मेले असते ते नंतर त्या तिनं तिला उचलले ते लहान होते ते पिल्ले अलीकडे आणले पुन्हा ती मांजरच नाही.
आता ती नेईन तो बोक्या. आता माझ्या लक्षात आलं की बोक्या सोडत मी जागाच राहिलो ना. 1:30 वाजला की बोक्या यायचा मी हाणायचो. मला नुसती एक गिरकी लागली. धरलं पिल्लू त्यानं खडकन मारलं की मी जातो हात धावड सोबत जागा चालू तेवढं त्याच्या नरड फोडलं त्यानं. किती असेल त्याचं नरड फोडलं. मेलच ती पिल्लू जागेवरच मेलं. पण मग एकाचं निरीक्षण मग नंतर पश्चाताप झाला. एकावर टोपलं टाकून दगड ठेवला पण ती एक मारलंच होत्या. सोडत सोडणारच नाही. देईन प्राण काय ना करावे वाचून. आईने सांगितलं मी तरी वाचून काय करणार आहे लेकरं जाळायल्यावर. मी तुम्हाला अग्नीत ढकलून कशी जाईल मी मरती म्हणे. आता आला ध्यान बाल वाटवर कांत हे दिन दयाळ वैकुंठनाथन शरणा काय आई असेल महाराज ती. अरे 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 पक्षीने जन्मात गेलेली आई सुद्धा किती श्रेष्ठ आहे. तिने सांगितलं लेकर बाळावर आपल्या जीवावर आले. आता देवाची काय करा प्रार्थना करा धावा करा देवाचा. मला हो आठवा रुक्मिणी कांत आठवा. कसा आहे तो दीनदयाळ वैकुंठाचा नाथ आहे तो. शरणागत वत्सल आहे. तो राहतो क्षीर सागरे की असं श्री बलीचे द्वारे येथून तो आपला हात पसरेन रक्षी आम्हाशी दयाळ. अरे तू क्षीर सागरात राहतो बळीच्या दारात राहतो. तुला काय शक्य आहे तिथून हात पसर आणि आमचं काय कर रक्षण कर. हे वैकुंठ पुरविला असा गोकुल पालका जगन निवासा अग्नी गिळून जगदीशान गाई. अरे तो अग्नीची गिळून गाई वापरत 12 गाव अग्नी तळता वन वाव मुखेची प्राशीला. बरोबर नाही खाल्लाय ना तिथं देवा तो. आमचं रक्षण कर. पांडव रक्षणे राक्षसदनी आम्ही दिने तुझी चक्रपाणी. धाव धाव यक्षिणी ब्रह्मानंदा करून दे. पांडव कसे राक्षस रक्षण केले तसं आमचं काय कर देवा. धाव धाव. आता यावरी जरी तबालाशी म्हणत मुशुक बिळ आहे भूमीत तुम्ही तिथे राहा गुप्त मृत्तिका द्वारी लावीन मी. लेकराला सांगितलं उंदराचं बीळ आहे तुम्ही याच्यात घुसा. मी करून काय करते माती लावून घेते. बालमंती तिथे राहणे नेंदे भक्षील एखादे शोभत अग्निदेव देवता सुद्धा स्वर्गात आहे ज्ञान असलं त्यांना. ते म्हणले खायच्या नळ्यात जाऊन आमचं योग्य नाही का. कारण तिथं साप असला खाऊन टाकेल आम्हाला. आणि मग सापाच्या तोंडात मेल्यापेक्षा अग्नीत जळून गेलं तर मोक्ष तरी मिळेल. हे कोण म्हणायले पिली माणसाची नाही पक्षाची पिली. काय असेल महाराज त्याचं सारंग पक्षाची पिली ती बोलू लागली. तो निकट आली म्हणून तर म्हटलं मला हल्ले हरण कोले वैकुंठवासी. त्याशिवाय कपी कुळ उद्धरिले मुक्त केले. कपी कुळाचा उद्धार झाला. गुरुले लाड गुरुजी म्हणतात हरण कोल्हे वैकुंठा गेले फक्त माणसंच राहिले. हरण कोल्हे काय झाले गजेंद्र काय माणूस होता का आहे का नाही. तो निकट आली ज्वाल बाळे अत्यंत कोमळ अग्नीचे स्तवन निर्मलन करते झाले. जवळ आला अग्नी अग्नीचे स्तवन चालू केलं. जय जय महाराज हुताशन 3 स्वरूपे तू एक अग्न आदिमध्ये अंत पूर्ण तुझ वाचुरी नवीचे सकलांचे राहुनी तुझे जीव विषयी सर्व प्राणी सकल दैवते तृप्त तुझे देवदना सप्तहस्ता. हे 3 तोंडाच्या अग्नी. अरे अग्नी तू किती उपकारक आहेस महाराज. तू काय करतो एकच अग्नी पण 3 रूप घेतो. आदी अंत पूर्ण आधी तुझ्याशिवाय नाही अंत तुझ अगाध यायचा अग्नी गेला तरी आधी नव्हे अग्नी महत्वाचा आहे. अरे जठरात तू राहून पोटात राहून जठराग्नी ज्याला आपण म्हणतो तू अन्नाचं काय करतो पचन करतो आहे का नाही. आणि तुझ्या मुखात टाकलेलं सगळं हवं तू देवाला प्राप्त करून देतो. असा उपकार काय तम संपूर्ण तुझी झाला असे सूर्य नारायण. अरे अंधाराचा नाश करण्याकरता तूच सूर्य झाला. मेघधारे तुझ पासून विश्व संपूर्ण रक्षावाय. आणि पाऊस तरी कशामुळे पडतो बाष्पीभवन अग्नींनाच होतं ना महाराज. ते उष्णतेनंच होतं ना. 16 जण तुझे पूजक दान अष्टाविशंती पात्रे करून तुझे करते अर्चना द्विजाशी अग्नी पूज्य तू. 16 जण तुझे काय करतात पूजा करतात. अष्टविशंती 28 प्रकारची विशंती तुझी पात्र आहेत. तुझे अर्चन सगळे करतात. ब्राह्मणांना तो पूज्य आहे. तो रक्षेला हनुमंत प्रल्हाद रक्षेला ज्वालेत गोकुळ रक्षेले दावाग्नित जोरी तांडव रक्षेले. हनुमंताचं रक्षण तोच केलंय ना. शेवटी लागणी लावला कावा नाही जाळली शेपूट महाराज तोच नाही जाळली. प्रल्हादाचं रक्षण काय केलं अग्नी जाळी तरी न जळती काय पाण्यातून काढून
अग्निहोदाला चित्र प्रल्हाद अग्नीत रक्षिला जावा असे हा असं नाही ते की ना अग्नी जाळी तरी न जळती पांडव. आहे ते. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हाद. अग्नी जाळली तरी प्रल्हाद जळत नाही. याच्या बी आपण काय ना आपल्या देव सखादरी विश्व अवघे कृपा करी ऐसा असून देवाची जतन तया बागुन शेके अग्न नाही बाजू शकला अग्नी महाराज आहे का नाही. तिथं पांडवाचं प्रल्हादाचं अरे गोकुळात दावाग्नी पासून गवळ्याचं रक्षण केलं आणि पांडवही काय केले लाक्षागृहात रक्षण केलं. ऐकता पक्षी यांचे स्तवन प्रसन्न झाला होता. म्हणून लक्षले तुमचे प्राणांची चिंता सोडून द्या. आता अग्नी प्रसन्न लागण्याची मरत नाही तुम्ही आता चिंता. तुमचा मंदपाल पितामध्ये प्रार्थना गेला होता निश्चित काही माग आता तत्वता देईन मी. त्यांनी सांगितलं तुमचा बाप मंदपाल त्याने मला विनंती केली होती की माझ्या लेकरांना बायकोला जाऊ नको. तुमचीच काही इच्छा असली तर मला मागा मी तुम्हाला देऊन टाकतो. अग्नी म्हणला तुमचा पक्षी म्हणते येऊनी मारदार आम्हा मारावयाचं पती फार त्यापासून रक्षणारा तुझं वाचून कोण असे. अग्नी ज्यावेळेला माग म्हणले त्यावेळेला त्यांनी मागितलं की मांजर येऊन आम्हाला काय करतात आमच्या पिलांना खाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यापासून आमचं रक्षण कर. ऐशा ऐकता ज्वाला मारी ज्वाला लागलेल्या मांजर बिळी बिळालं की जाळून तत्कालीन ऋषी बाला सांगते. असं माझ्यावर सगळे मांजर जाळायला काय केली त्यांनी सुरुवात केली. ठेवतच नाही म्हणे मांजर. महाराज ऋषीबाला सगळ्यांनी त्यांचं सांत्वन केलं. जरी ताकरी रोदन म्हणे स्वामी यज्ञ नारायण दीर्घदाय दशनन पुत्रदान तुवा दिले. रडू लागली महाराज ती जरी माझ्या लेकरांना तो काय दिलंय जीवदान दिलेलं आहे. इकडे लपितेस म्हणे मंदपाल खांडवन जळाले सकळ तीज सहित ऋषी तत्कालन जरी ती जवळी पातला. इकडं लपितेला मंदपाल म्हणाला. मंदपाल म्हणजे त्यांचा पिता की सगळं खांडवन जळालं ऐका नाही. आणि महाराज तो ऋषी मंदपाल ऋषी आपल्या पत्नी जवळ जरी ते जवळ आला तात्काळ पाठ मोरी बैसली जरी बाळेने बोलती बोलविता सुंदर सुंदर रडे वनिता पहा वया तालाशी आले महाराज. मंदपाल ऋषी बायको तिकडे कोणी केलं कृष्ण त्याच्याकडे कोण लेकर बोलत नुसते रडू लागले. आता आला कोणी आम्हाला काय किती संकट आलं आमच्यावर तो आला नाही. संकटे सांडून आम्हाशी नूतन स्त्रियशी बोललाशी मंदपाल अग्निशी प्रार्थना गेलो होतो. तिकडेच म्हणे दुसऱ्या पत्नी गोतला नवी आवडीची भरे कामुकनी जवळ विसरे मग पाडे विना अनुसरे मला जायचा तिकडेच बोलला म्हणे तो. आणि तो म्हणला मी आग्नी सांगून गेलो होतो. मग शांतोनी स्त्री बालका मंदपाल नेता वनाने का ऐशे पक्षी वाचले तिथे एकान पुरून आहे का जन्मेजया. हे कुरु वंशातल्या नायक असलेल्या जन्मेजया कुरुकुलाचा प्रमुख असलेल्या जन्मेजया असे ते पक्षी काय झाले वाचले. असं देवी माने बैसून पात्र तिथे पाकशासन कोणी कृष्ण अर्जुन करीत स्तवन दोघांचे. असो महाराज त्या ठिकाणी दिव्य विमानात बसून आणि इंद्र येऊन अर्जुनाचा आणि कृष्णाचं काय करू लागला स्तवन करू लागला. असं अचाट केला पुरुषार्थ अग्नीचा आला रोग येतो यज्ञमुखे समस्तन देव आम्ही सुखी असतो. इंद्र वर्णन करू लागला. बरं केलं तुम्ही काय केलं नाही चाललेलं प्रयत्न केला थकला. बरं केलं म्हणे अग्नीला तुम्ही रोगातून घातलं कारण अग्नीच्याच मुखातून आम्ही सगळ्या देवाला आहुती मिळतात म्हणून आम्ही सुखी राहतो. म्हणूनच इंद्र येतो म्हणूनच इंद्र हुशार येतो. माझं सेवा सांगावी काय पुन्हा म्हणे मला काही सेवा असली सांगावं. आता काही सेवा करतो पाणी पाडतो त्याला शिंदे गाठा. मग पार कबोले ते समय म्हणजे दिव्य शस्त्र बार देईन कारण पायी पुढे असे अर्जुना सांगितलं करतोय ना दिव्य शस्त्र अस्त्र द्या मग त्याचं पुढे काम असं सांगितलं. मग बोले तो सुरेश प्रसन्न होईल योमकेश तेव्हा दिव्य शस्त्रे बोलताना ओळखील तो निर्धारे. आणि मग इंद्राने सांगितलं चिंता करू नको भगवान शंकर प्रसन्न होईल आणि भगवान शंकर प्रसन्न होतील दिव्य अस्त्र देऊन टाकेल. ऐशे बोलून संक्रंदन कृष्णा स्त्री वारकरी प्रदक्षिणा विमानी बैसला अध्याय बोलून अमरावती इंद्रानं भगवंताला 3 प्रदक्षिणा केल्या नमस्कार केला विमानात बसताना निघून गेला. संपूर्ण 15 दिन अग्नीने बक्षिले खंडवन परम तृप्त होऊन आज्ञा घेऊन तो गेला. 15 दिवस महाराज अग्नीने 15 दिवस तृप्त होऊन भगवंताची आज्ञा घेतली तो निघून गेला. गांडीवच्या पाक्षी तुनीर विजयरथ ध्वज सुंदर घेऊन या गदा चक्रण श्रीकर धर संतोषला. महाराज गांडीव नावाचं धनुष्य अक्षय बाण अक्षय अर्जुनाचे जे बाण होते ते अक्षय म्हणजे भारतातले बाण कधी संपणार दिवसभर नाही महिनाभर जरी युद्ध केलं साल बरे केलं तरी ते बाण संपायचे. अक्षय बाण एक काढला की त्याच्या जागी दुसरा
तयारच होता असे बाण विजय ध्वज त्याच्यावर सुंदर असं घेऊन या चक्र गदा आणि चक्र गदा घेऊन श्रीकृष्णाला काय झाला आनंद झाला. ते दिले होते ना अग्नी नाणून काढून पाताळातून भगवान शंकराचे आहे की नाही. महाराज भगवान विष्णूचं जे सुदर्शन आहे ते भगवान शंकराचे म्हणजे शंकरानं काय दिले ते भगवान विष्णूला भेट दिलेली म्हणून तो दुर्वास तिकडे गेला होता की भगवान शंकराकडे तुमचं म्हणे ते सुदर्शन तुम्ही आडवा. भगवान शंकराने सांगितलं माझ आहे पण मी दान दिलं होता माझा अधिकार राहिला भगवान विष्णूचा अधिकार आहे त्याच्याकडे जाता. सगळे मायासुर घेऊन निघाले वेगळे कृष्ण अर्जुन. यमुना तीरी येऊन पूर्वस्थळी राहिले. मायासुराला सोबत घेतलं कृष्ण आणि अर्जुनानं वापस आले यमुना तीरावर आणि जिथं त्यांचे रावट्या दिल्या होत्या ती क्रीडा करायला गेले तिथे राहील. मागुती जल क्रीडा करून बौद्ध द्रौपदी सुभद्रेचे इंद्रप्रस्थास पुरीतन वंदित धर्मकुंती झाली. तिथे काही दिवस जल क्रीडा करून आपले इंद्रप्रस्थाला आले. कुंती मातेला नमस्कार वगैरे केला. सांगितला सर्व वृत्तांत धर्म भीम संतोष मयासुराशी आदर बोधन पांडव करून राहतील. परत मयासुराचा काय करू लागले चांगले सगळे आदर करू लागले. धर्म म्हणे या देवेंद्र भक्तमानस करू चंद्र दीनदया करणा समुद्रान सकल करता करविता तू तुझं करिता अर्जुना सजे तुझी कृपे प्रताप शौर्य धैर्य धारणा कीर्ती पायन तुझं करिता श्रीरंगा. धर्मराजाने देवाची स्तुती करायला सुरुवात केली. हे आदवाचा राजा हे भक्तरूपी मानसातला भक्तरूपी चकोराचा चंद्र असलेला भक्तरूपी मनाचा काय आहेस तू चंद्र आहेस. दिनाचा दया आहेस करुणाचा समुद्र आहे सकळ करता तूच आणि करविताही तूच आहेस देवा. अरे तुझ्यामुळे अर्जुनाला विजय मिळवतो नाही का नाही. तुझ्या कृपेनं अर्जुनाजवळ सगळं शौर्य आहे. हे धैर्य धारण कीर्ती ठेवा असलेल्या एके गृही कृष्ण अर्जुन एकेशे सदाशे एके ठाई भोजन सदा गमनी कीर्ती. मला अर्जुन कृष्ण पाहिजे एकाच जागी निवास झोपायला खायचं तरी सोबतच एकाच शेयवर भोजन एकाच ठिकाणी आणि गमन सुद्धा गोविंद आसनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसलासे. दोघांचा एक विचार मेवणेपणे मिळतो साचार कृष्ण वियोग अनुमात्र अर्जुनाशी सूचना. दोघांचा विचार एक विचार दोन नाही मेवणेपणाने विनोद करायचे देव आणि भक्त दुधा नाही विचार. महाराज मेवणेपणाने अर्जुन देवही विनोद करायचे. अर्जुनाने अगदी पश्चाताप केला देवा सोयरेपणामुळं संबंधीचे रळी बोल काय काय नाही बोललो देवा तुला. देवा कोणी याची अवसरी कृष्णा म्हणून आकारीचे यादवपणे लेखीचे काय नाही घडलं देवा आहे का नाही. म्हणून मेवणेपणाला ती बोलायचे कृष्ण वियोग अनुमात्र. पण कृष्णाचा वियोग झाला अर्जुनाला सहन होत नव्हता. अर्जुनाचा वियोग नेण्याची कथा श्रीरंग नर नारायण अभंगना उतरले पृथ्वीवरी पण देवाला अर्जुना शिवकर्मत नव्हतं. द्वारकेचा राणा त्या पंचाई तू अर्जुना श्रीकृष्ण सावियाची झाला दिना कामुका का अंगना या परी तो गोपे के निवांत आहे तो ऋषी की बुधावित जाय नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं वेळ लागलं. नरनारायण अभंग नरनारायणच महाराज कधी ज्यांचा भंग होणार नाही अशी पृथ्वीवर अनेक बहुत राज करण्या पांडव केल्या भोगांगणा प्रभावती नामेनाला नकुले जाऊन उरली. मग त्यांचे लग्न अनेक झाले. प्रभावती नावाची जी सुंदर अशी मुलगी तिच्याशी नकुलाचा विवाह झाला. परी सर्वश्रेष्ठ द्रुपद नंदिनी की सुभद्रा कृष्ण भगिनी सुभद्रेवनी यज्ञशेनी आवडी म्हणे श्रीरंगा. अरे सगळ्यात श्रेष्ठ द्रौपदी माता आणि सुभद्रा जी कृष्णाची काय आहे बहीण आहे. पण सुभद्रेपेक्षा देव जास्त प्रेम द्रौपदीवर करायचे. सख्खी बहीण होती सुभद्रा पण प्रेम जास्त कोणावर करायचे मला द्रौपदीवर करायचे. आवडायची जास्त द्रौपदी. येथून आधी पर्व समाप्त पुढे सभा पर्व रस अद्भुत 14 अध्याय पर्यंत आधी पर्व झाले. आता इथे आधी पर्व समाप्त झाले. पुढे सभा पर्वाला काय होणार आहे 14 अध्याय पर्यंत आधी पर्व संपलं. शास्त्रा माझे वेदांत की देवा माझे वैकुंठ आनंद नक्षत्रातून पर्वात आधी पर्व तैशे. शास्त्रामध्ये जसा वेद आहे देवामध्ये जसा भगवान विष्णू आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या क्षेत्रात जसं आनंदवन क्षेत्र आहे तसं सगळ्या पर्वात आधी पर्व श्रेष्ठ आहे. शास्त्राम माझे सुदर्शन नवग्रहात सूर्यनारायण की विष्णू क्षेत्रात आनंद पंढरी पावन देशी की. शास्त्रामध्ये सुदर्शन श्रेष्ठ आहे. नवग्रहात जसा सूर्यनारायण श्रेष्ठ आहे का नाही. नवग्रह आहेत ना
रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी किती झाले 9 झाले. रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी 7 राहू आणि केतू 9. 9 काय आहे ग्रह आहे. त्या नवग्रहामध्ये शोभून दिसणारा काय आहे सूर्य आहे ठीक आहे. रवी रवी म्हणजे सूर्य. विष्णू सगळ्यात खतरनाक ग्रह आहे त्याच्यात महाराज मंगळ एक माऊलीच्या सांगण्यावर माऊली ज्ञानोबा म्हणतात भोमानाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू. महाराज सगळ्यात वाईट ग्रह मंगळ आणि माऊली म्हणतात काय नव्हे त्याला मंगळ नाव वाईट आणि नाव काय मंगळ. देवा माझी जसं सगळ्या देवात भगवान विष्णू किंवा सगळ्या तीर्थात पंढरपूर जसं पावन आहे त्याप्रमाणे तैसे पर्वत आदी पर्वत तसं सगळे पर्वत काय आहे आदी पर्वत. नवरसयुक्त आदी पर्वत जो महाराज व्यासदेव त्यांनी पूर्वी केले व्यास भारताचे अध्याय विशेष 2 शतागळे 30 अवघे म्हणून श्लोक स्वरूपात किती मर्यादा आहे का ते. अरे व्यासाचे सगळेच अध्याय आगळे वेगळे आहेत अधिक आहेत का नाही. आणि श्लोक हे काय आहेत त्यातले सुंदर आहेत महाभारतातले सुरस आहेत किती श्लोक आहेत ती मर्यादा आहे का. 8,900 84 श्लोक विशेष परिमित इतुकी गणनाने मस्तन वैशम पायने केली 18,000 श्लोक 18,984 एवढ्या श्लोकाची म्हणजे सगळे श्लोक नाही घेतलेले इकडं पण एवढ्या श्लोकाचं वैशंपायन मुनीनं काय केलेलं आहे त्याचा विस्तार केलेला आहे. इतक्यात मग अर्थ अध्याय केले 14 पंढरी नगरी विशेषण आदी पर्व संपले. पुढे सभा पर्व गहनते भक्ती प्रेम वृक्ष उद्यान तेथीचे 40 पंडित जन सर्वदायी बसत आता पुढचा सभा पर्व चालू होणार आहे. तुम्ही भक्ती आणि प्रेम याच्या वृक्षाखाली येऊन काय करा या छायेला बसा एका नाही बसो. ब्रह्मानंद स्वामी पिता सावित्री नामे माझी माता श्रीधरी वंदनी उभयताना आदी पूर्व संपविले. पुंडलिक वरदा पांडुरंगा रुक्मिणी हृदय अरविंद भृंगा श्रीधर वरदा अभंगा ब्रह्मानंद अक्षेतो सुरज पांडव प्रताप आदी पूर्व व्यास भारत यातील सारांश शतार्थ चतुराध्यायी कथेला स्वस्त्री